करून उच्च मूल्याची रसायनं तयार केली जाणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूरजवळ बुटीबोरी इथे 10 गिगावॅट एकात्मिक सोलर इनगोट आणि वेफर निर्मितीच्या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं। सौर ऊर्जा पॅनल तयार करण्यासाठी इनगोट अर्थात सौर तबकडी तयार करण्यासाठी लागणारे सिलिकॉनचे मोठे तुकडे आणि वेफर्स अर्थात सिलिकॉनचे पातळ काप लागतात, त्यांची निर्मिती या प्रकल्पात केली जाणार आहे। हरित ऊर्जेच्या दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले। देशाचं हरित ऊर्जेचं उद्दिष्ट साध्य करण्यात हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। ही दोन्ही उत्पादनं चीनमध्येच तयार होत होती, आता मात्र चीनच्या बाहेर एवढ्या मोठ्या क्षमतेचा प्रकल्प जगात भारतातच होत असून त्यामुळे भारत या क्षेत्रात स्वयंपूर्ण होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले। सोलर सेल तयार करण्याकरता सोलर मॉड्यूलमध्ये इनगॉट आणि वेफर या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्याचा निर्माण हा चीनमध्ये होत होता आणि चीनमधनं जास्तीत जास्त आपण इम्पोर्ट करतो आहोत। त्याचे निर्मिती वारीच्या माध्यमातून नागपूरमध्ये या ठिकाणी बुटीबोरीत आज त्याचं भूमिपूजन करण्यात आलं। जवळपास 10 गिगावॅट इतकं प्रोडक्शन हे होणार आहे आणि चायनाच्या बाहेर सिंगल फॅसिलिटी म्हणून ही सर्वात मोठी फॅसिलिटी होते आहे। ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। मुळातच सोलर मॉड्यूलमध्ये नागपूर आता एक इम्पॉर्टंट शहर म्हणून या ठिकाणी तयार होत आहे। आज भूमिपूजन केलेल्या तिन्ही प्रकल्पांचे करार दावोसमध्ये झाले होते। त्यांचं भूमिपूजन करून विरोधकांच्या आरोपांना हेच खरं उत्तर आम्ही दिलं आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं।